नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे तुषार गुल्लाने. तर आम्ही काही दिवसांनी जेव्हा होळी होती तेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता, पण टाकण्यासाठी थोडा उशीर होत आहे. कारण मी जे शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे त्याच्यावर थोडेसे माझे जे व्ह्यूज आहे ते खूप कमी झालेले आहे. त्यामुळे मी विचार केला होता की व्हिडिओ टाकायचा की नाही टाकायचा, पण नंतर विचार केला की आपण हा व्हिडिओ टाकून द्यावं जेणेकरून आपले अधिक व्ह्यूज वाढू शकेल. तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो ग्रीन स्क्रीनचा वापर करून, पण काही काळानंतर मला यूट्यूबचा ईमेल आला आणि त्यांनी म्हटलं की जे क्रिएट कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा तुम्ही जो व्हिडिओ वापरता तर ते जे हॅशटॅग देऊन ते नाव देतात ते वापरू नका. तर मी ते वापरणं बंद केलं, तरीही पण माझ्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू कमी येत आहे. त्यामुळे मग विचार केला की व्हिडिओ टाकायचा की नाही टाकायचा. चला बा म्हटलं, तर आपण आता व्हिडिओ बनवलाच आहे तर टाकून देऊ, प्रयत्न करणं आपण सोडायचे नाही. तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, तुषार गुल्लाने. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आम्ही जी होळी खेळत आहे ही विदर्भातील नवीन होळी आहे, कपडे फाड होळी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉन आहे ती दाबा, जेणेकरून आम्ही कोणताही नवीन व्हिडिओ शॉर्ट असो की लॉंग असो जर टाकला तर त्याचं सगळ्यात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार. तर त्या दिवशी होळीचा दुसरा दिवस रंगपंचमी होती आणि करसुद्धा होती. त्याच्यात आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. सकाळ सकाळ झाली होती आणि सगळे मुले जमले होते आणि सगळे मुले तिथे गोळा झाले की चला दादा आपण रंगपंचमीचा कार्यक्रम साजरा करू. मस्तपैकी मुलांनी त्या होळीचा आनंद घेतला. तो आनंद कशा पद्धतीने घेतला, कपडे फाड होळी कशा पद्धतीने खेळले, जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला ती मजा येईल. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त व्हिडिओ नका बघू तर चॅनलला कमेंट करा जा का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही याच्यात कोणत्या प्रकारे सुधारणा करू आणि अधिक तुम्हाला कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ बघायचा आहे ती कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. त्यामुळे कसं होतं की आम्हाला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतं की आम्ही असे नवनवीन व्हिडिओ टाकत जा. पण मला जास्त करून चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही लॉंग व्हिडिओला, म्हणून मी लॉंग व्हिडिओ काही जास्त टाकत नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो. जर तुम्ही जास्तीत जास्त जणांनी प्रतिसाद दिला तर त्या पद्धतीने सुद्धा आम्ही लॉंग व्हिडिओ टाकणार. म्हणून चॅनलला अद्यापही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या पुढे घेऊन येत जाणार. आणि नुसतं सबस्क्राईब न करू तर कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर चला, अशा पद्धतीने मस्त होळीची सुरुवात झाली होती. सकाळ सकाळची वेळ होती, मस्तपैकी जास्त काही ऊन तपली नव्हती. त्यामुळे मुलांनी मनसोक्त आनंद घेतला. पण मुलांनी मस्तपैकी कपडे फाड होळी केली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने मुले एन्जॉय करत आहे. आणि आपल्या सगळे त्यांचे मित्र जमा झाले होते आणि सगळे मित्र जमा झाल्यावर त्यांना कलर लावणे, पाणी उघडणे, तर होळीमध्ये होतच असतं. बुरा मत मानो होली आहे. मस्तपैकी त्यांनी आनंद उठला कारण 10वीचे पेपर चालू होते, फक्त एक शेवटचा पेपर आलेला होता. त्यामुळे मस्तपैकी मुलं मजा करत होते. चांगले त्यांचे पेपरसुद्धा चांगले गेले 10वीचे. आणि मस्तपैकी त्यांनी होळीची मजा घेतली कारण दिवसच तो असा असतो की सगळेजण त्याच्यात मजा करतात. लहान असो, मोठे असो, महिला वर्ग असो, मुली असो, सर्वजण आपापल्या परीने मजा करत असतात. पर कुठतरी ही मस्तपैकी खेड्यातील होळी आहे आणि खेड्यातील होळी मस्तपैकी मनसोक्त मुले मजा घेत असतात. मनसोक्त त्यांनी आपला पाणी उडवण्याचा आनंद, रंग लावण्याचा आनंद मस्तपैकी घेतला. तर आम्ही मस्तपैकी व्हिडिओ बनवत होतो, आम्हाला सुद्धा मजा येत होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला सुद्धा मजा येईल. मस्त व्हिडिओ पूर्ण बघा, काय पद्धतीने मुलांनी मजा केली, तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल की मुलांनी कशा पद्धतीने मजा केली, कशा पद्धतीने कपडे फाड होळी जी आपण म्हणतो विदर्भातली कपडे फाड होळी केली. मस्तपैकी त्यांनी मनसोक्त आनंद घेतला, मस्ती केली. जे आपले मित्र आपण आपल्या मित्रामध्ये असतो लहानपणी जे आपण मस्ती करतो, त्यांनी मनसोक्त आनंद घेतला. आम्हाला सुद्धा आमचे दिवस आठवले की आम्ही अशा पद्धतीने मस्तपैकी मस्ती करत होतो. तर मुलेसुद्धा छान पद्धतीने मस्ती करत आहे, बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये. एक प्रकार ते त्या दिवशी ते पूर्ण दिवस मस्त एन्जॉय केला. 2-3 घंटे मस्तपैकी ते मनसोक्त होळी खेळले, मना लाईक मस्तपैकी त्यांनी एन्जॉय केला, मस्ती केली, मजा केली, सगळ्यांना कलर लावले. मस्त पाणीसुद्धा आम्ही भरून ठेवलेलं होतं, त्यांनी पाणी सुद्धा उडवलं आणि एक प्रकारे मस्तपैकी
त्या दिवशीचा आनंद त्यांनी लुटलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने डान्स करत आहे, एकमेकांचे कसे कपडे फाडले त्यांनी. सगळ्यांचे त्यांनी कपडे फाडलेले होते. एकाच्या अंगावर सुद्धा त्यांनी ड्रेस ठेवलेला होता होळी. त्यामुळे मी म्हणताय की मस्त कपडे फाड होळी गेली त्यांनी, मनसोक्त आनंद उठला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कारण कमेंट जर केली तर आम्हाला सुद्धा अधिक त्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद येतो की अधिक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ शकतो. आणि कमेंट करून सांगा तर तुम्हाला व्हिडिओ अशा कोणत्या पद्धतीने नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. जी बेल आयकॉन आहे ती दाबावी लागेल, जेणेकरून आम्ही कोणतेही शॉर्ट लॉंग व्हिडिओ जर तुमच्यापुढे बनवले तर ते तुमच्या सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळून जाणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर ही विदर्भातली कपडे फाडवडी कशा पद्धतीने वाटली, मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. बघू शकता कशा पद्धतीनं कपडे फाडत आहे, ते वर फेकत आहे. एक प्रकारे तिथं कपड्याचा ढीग साचलेला होता, नंतर आम्हाला तो फेकायला लागला, जडून टाकायला लागला. मस्तपैकी आनंद लुटला मुलांनी, मस्तपैकी थिरकत होते ते गाण्यांवर आणि नाचत होते, मस्ती करत होते, एक प्रकारे एन्जॉयमेंट करत होते. त्या दिवशी सर्वजणही आनंदात असतात, कारण रंगपंचमी, होळीनंतर रंगपंचमी हा दिवस असतो. सुट्टी होती त्यांना अनायसे, आणि पेपराचं थोडं टेन्शनसुद्धा कमी झालं होतं, कारण शेवटचाच त्यांचा पेपर राहिला होता. त्यामुळे त्यांनी मस्तपैकी आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी लगेच 10वीच्या बोर्डाचा पेपर होता, म्हणून त्या दिवशीचा त्यांना आनंद लुटू दिला आम्ही. चलापैकी म्हटलं आनंद लुटून घ्या. मस्तपैकी सगळे मुलं जमा झाले होते आणि आपापल्या परीनं प्रत्येकजण मुलांना कलर लावत होता, मस्ती करत होता, डान्स करत होता, पाणी उडवत होते, कलर खेळत होते. मस्तपैकी त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटलेला आहे. तर काही दिवस झाले की माझा जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याला व्ह्यू खूप कमी येत आहे. कारण ते काय प्रॉब्लेम मला अद्यापही समजला नाही. पण यूट्यूब करून एक ईमेल आलेला होता की जे क्रिएटर कॉन्टॅक्टर आहे, तुम्ही त्यांचे जे व्हिडिओ घेतात ग्रीन स्क्रीन म्हणून, तर त्यांचे जे हॅशटॅग देऊन ते शॉर्ट व्हिडिओ, यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ जे टाकता तुम्ही, ते टाकणं बंद करा, ते तुम्ही रिमूव्ह करून टाका. पण मी केलं तसं, पण अद्यापही माझ्या शॉर्ट व्हिडिओला अधिकही व्ह्यूज आलेले नाही आहे. तर काय कारण आहे मला अद्यापही समजलेलं नाही. तरी मी व्हिडिओ टाकणं काही बंद करत नाही, तुमच्यापर्यंत कोण्या मार्गाने मी पोचत राहणार. तरी जर तुषार गुल्लाने या यूट्यूब चॅनलला अधिकही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी त्याचा आधी जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ बघून राहिले तर सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा सर्वांना एकदा हॅपी होली. बुरा मत मानो, होली आहे. मस्तपैकी मुले मजा करत होती, बघू शकता तुम्ही. थोडा उशीर झाला व्हिडिओ टाकायला, त्याबद्दल तुमची माफी मागतो. आणि ज्यानंतर कसं आपण थोडं कामातही होतो आणि व्हिडिओला लाईक मिळत नसल्यामुळे माझंही थोडं मन नाराज होतं की आपण एवढी मेहनत करू राहिलो आणि आपल्या व्हिडिओला कोणी लाईक शेअर कमेंट करत नाही. त्याबद्दल आपल्याला नाराजी वाटते, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे मेहनतसाठी तरी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.